जय श्रीराम। आज हनुमान जयंती आणि या हनुमान जयंती निमित्त असलेला विशेष व्हिडिओ आपण या आधीच YouTubeच्या विशेष प्लेलिस्ट मध्ये अपलोड केलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी हनुमान जयंती बद्दलचा विशेष व्हिडिओ नक्कीच बघावा। या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या नक्षत्रानुसार हनुमानाचे दर्शन घेताना कोणता श्लोक करावायचा आहे आणि कोणते उपाय करावायचे आहे याबद्दल सविस्तर सांगितले आहे। तसेच आपल्या जीवनात असलेल्या अडचणींबद्दलही कोणती उपाययोजना केली पाहिजे त्याबद्दल आपण नक्कीच तो संपूर्ण व्हिडिओ बघावा। आता येऊ आपण आपल्या दैनिक नक्षत्र भविष्यावरती। आज दिनांक 2 एप्रिल 2026 आज चंद्राचे भ्रमण सकाळी हस्त नक्षत्रामध्ये असून दुपारी 5:39 नंतर चंद्र जातो आहे चित्रा नक्षत्रामध्ये। तर या हस्त आणि चित्रा नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी चालू करूया आपण आजचे नक्षत्र भविष्य। प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र सकाळी घरामध्ये शांतता राहील तसेच सुरक्षित वातावरण लाभेल। मात्र संध्याकाळ नंतरचे वातावरण आपल्यासाठी उत्तम नसून शेजारचे लोक किंवा कामाच्या ठिकाणी काहीतरी ताणतणाव किंवा कटकटी जाणू शकतात। आजसाठी आपणास उपाय आहे काजळाचा एक छोटासा टिळा आपण आपल्या डाव्या पायाच्या तळव्याला लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%। दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र सकाळी पैशाची टंचाई जाणू शकते। संध्याकाळचे वातावरण मात्र आपल्यासाठी सुरक्षित आहे त्यामुळे महत्त्वाची कामे सायंकाळी केल्यास उत्तम राहतील। आजसाठी आपणास उपाय तुरटीच्या पानाने आपले हात पाय धुवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%। तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र सकाळी धनलाभ होण्याची शक्यता असून संध्याकाळी मात्र आपल्या जवळच्या लोकांकडून फसवणूक होऊ शकते। शिवाय आज सायंकाळी कोणत्याही प्रकारचे खर्च घेऊ नका। आजसाठी आपणास उपाय लाल सुतीच्या धाग्याला 3 काळी मिरी बांधून ते मनगटाला बांधावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%। चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र सकाळी मानसिक चंचलता जाणवू शकते, विचारांचा गोंधळ होऊ शकतो। संध्याकाळी मात्र मोठी येणी वसूल होऊ शकतात तसेच आर्थिक धनलाभसाठी संध्याकाळची वेळ उत्तम आहे। आजसाठी आपणास उपाय चांदीच्या वाटीत कच्चे दूध घेऊन त्यात आपले स्वतःचा चेहरा बघावा आणि ते दूध कोणत्याही झाडाला वाहावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 68%। पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र सकाळी नशिबाची प्रचंड साथ असून संध्याकाळी मात्र डोकेदुखीचे त्रास जाणवू शकतो। मात्र उत्साह आपला टिकून राहील आणि यश आपल्याला मिळतेच आहे। आजसाठी आपणास उपाय तांब्याच्या वाटीत लाल मसूर आणि थोडा गुळ घेऊन घराच्या दक्षिण दिशेस ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 90%। सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र सकाळी मित्रांची चांगली मदत होत असून संध्याकाळी जॅकपॉट लागू शकतो। आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे। आजसाठी आपणास उपाय जुन्या फाटलेल्या चप्पलेंचा तुकडा किंवा फाटलेली चप्पल आपण आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 94%। सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र सकाळी भयंकर अपघात होण्याची शक्यता असून संध्याकाळी मात्र आपल्याला आपल्या मित्रांचे चांगले सहकार्य लाभत आहे त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी सायंकाळी कराव्या। आजसाठी आपणास उपाय केळीच्या पानावर चंदन आणि श्री लिहून ते पान आपल्या जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%। आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र सकाळी अडकलेली कामे मार्गी लागू शकतात। संध्याकाळी सरकारी कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, कदाचित सरकारी दंड देखील ठोठावू शकतो। त्यामुळे वाहने चालवताना किंवा कायदेशीर गोष्टीच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या। आजसाठी आपणास उपाय काळ्या तिळीच्या तेलाचा दिवा आपल्या घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%। नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र सकाळी नाहक बदनामी होण्याची संभावना असून संध्याकाळी मात्र कोर्टाच्या कामांमध्ये विजय होतो। सायंकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे मात्र दिवसभर चांगला नाही त्यामुळे आज महत्वाची कामे न केल्यास आपल्यासाठी चांगले राहील। आजसाठी आपणास उपाय हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीत थोडे मध घेऊन ते सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%। दहावे नक्षत्र मघा नक्षत्र सकाळी सुरक्षित प्रवासासाठी उत्तम दिवस असून संध्याकाळी मात्र शेजारच्या समवेत किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वादविवाद होण्याची संभावना आहे त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा। आजसाठी आपणास उपाय काळ्या कपड्यात एक कोळसा आणि मीठ बांधून ते आपल्या चेहऱ्यावरून 7 वेळा उतरवून फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%। 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो, संध्याकाळी जुनी कामे मार्गी लागू शकतात।
आजसाठी सायंकाळची वेळ उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय खिशात सुगंधी अत्तर लावलेला कापूस ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी बँक बॅलन्स वाढू शकतो म्हणजे आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळी थोड्या पोटा संबंधित तक्रारी जाणू शकतात. कदाचित पित्ता संबंधित किंवा उष्णते संबंधित त्रास जाणू शकतात. आजसाठी आपणास उपाय गव्हाच्या पिठाचा दिवा करून त्याच्यात तूप टाकून तो दिवा आपण आपल्या घराच्या देवारात लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी शारीरिक थकवा जाणू शकतो. संध्याकाळी शेअर मार्केटमध्ये चांगला नफा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत चांगली प्रगती होण्यासाठी आजची संध्याकाळची वेळ उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय 2 पांढरे बटन किंवा 2 पांढरे मोती आपण आपल्या उजव्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. संध्याकाळी आपल्या स्वतःच्याच नक्षत्रात चंद्र असल्यामुळे विचारांचा गोंधळ होऊ शकतो किंवा आपला राग थोडा अनावर होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय लाल विटेची भुकटी आणि कुंकू एकत्र करून आपल्या छातीच्या मध्याला लावावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. सकाळी उत्कृष्ट जनसंपर्क वाढतोय. संध्याकाळी भाग्याची प्रचंड साथ मिळते. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय निळ्या रंगाचा खडू किंवा निळ्या रंगाचा रुमाल आपण आपल्या पाकिटात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सकाळी शस्त्रक्रिया टाळा. सामाजिक क्षेत्रामध्ये सकाळी अपमान होण्याची संभावना आहे. आज धारदार शस्त्रापासून दूर राहणे उत्तम राहील. संध्याकाळची वेळ आपल्यासाठी आनंददायी असून आपल्या कुटुंबासोबत आपण सायंकाळचा वेळ चांगला घालवू शकतात. आजसाठी आपणास उपाय हळदीचा जाड लेप आपण आपल्या नाभीला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. सकाळी जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक नफा होण्याची संभावना असून संध्याकाळी मात्र अनपेक्षित नुकसान होण्याची संभावना आहे. त्यामुळे सायंकाळी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नका. आजसाठी आपणास उपाय कोणतीही जुनी लोखंडी चावी किंवा लोखंडी वस्तू दिवसभर खिशात ठेवून सायंकाळी फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना आहे. संध्याकाळी मात्र आपल्याला यश नक्कीच मिळते आहे. त्यामुळे सायंकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम असून आपण महत्वाची कामे सायंकाळी करावी. आजसाठी आपणास उपाय पुदिन्याची 2 पाने आपण आपल्या सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. सकाळी कोणत्याही गोष्टीच्या प्रगतीसाठी उत्तम कालावधी असून आपल्यासाठी आजचा सकाळची वेळ सुरक्षित आहे आणि सायंकाळी मात्र आपल्यावरती सामाजिक क्षेत्रामध्ये खोटे आळ येऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळी महत्वाची कामे टाळा. आजसाठी आपणास उपाय घोडाच्या पायाखालची थोडीशी माती खिशात ठेवावी किंवा रुमालात बांधून ठेवावी किंवा घोड्याचा एखादे चित्र आपण आपल्या सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. सकाळी वाहनाचे नुकसान होण्याची संभावना आहे. संध्याकाळी रोमॅन्टिक डेटवर जाण्यासाठी अत्यंत उत्तम कालावधी आहे. आजसाठी आपणास उपाय आहे खडी साखरेचे 3 दाणे आपण आपल्या इच्छित आराध्य दैवताला वाहावे किंवा बांबूच्या झाडाला वाहावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. सकाळी राजकीय क्षेत्रामध्ये मोठा मान सन्मान मिळू शकतो. संध्याकाळी आरोग्याच्या तक्रारी जाणू शकतात. त्यामुळे तब्येती संबंधित अडचणींवरती आपल्याला लक्ष देणे आवश्यक राहील. आजसाठी आपणास उपाय लाल रंगाचा सुती दोरा आणि तांब्याचे नाणे एकत्र गुंडाळून ते सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 66%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. सकाळी डोकेदुखीचा त्रास जाणू शकतो. संध्याकाळी अचानक गुप्तधन प्राप्त होऊ शकते. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय चांदीच्या चमच्यातून किंवा वाटीतून आज पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे शक्यतो चांदीच्या ग्लासमध्ये आज पाणी प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. सकाळी मित्रांची चांगली साथ मिळते आहे. संध्याकाळी उत्साह आणि ऊर्जा टिकून राहील. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे
मिरचीच्या 3 बिया आणि कापूर एकत्र करून त्याची धुनी आपण आपल्या घरात फिरवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 92%. 24वे नक्षत्र शतधारका नक्षत्र सकाळी विद्यार्थ्यांसाठी उत्तम यश मिळण्यासाठी उत्तम अशी वेळ आहे. संध्याकाळी परदेशातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय, जुना बंद पडलेला घड्याळाचा सेळ आपण घराच्या बाहेर फेकून द्यावा आणि शक्य झाल्यास कदंबाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नसून सरकारी क्षेत्रामध्ये दंड ठोठावू शकतो, त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील. संध्याकाळी आपल्याला आपल्या कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवण्यासाठी अत्यंत चांगला कालावधी आहे. आजसाठी आपणास उपाय, हरभरा डाळ आणि थोडे केशर एकत्र पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. संध्याकाळी मात्र अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दूरचे प्रवास किंवा धारदार शस्त्रापासून दूर राहावे. आजसाठी आपणास उपाय, मोहरीच्या तेलात स्वतःची सावली पाहून ते तेल पिंपळाच्या झाडाला टाकावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी नातेवाईकांचा विरोध आपल्याला बघावयास मिळू शकतो. संध्याकाळी मात्र कामाच्या ठिकाणी मोठी डील फायनल करण्याचे उत्तम योग आहेत, त्यामुळे महत्वाची कामे आज आपण सायंकाळी केलेली चांगली राहील. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाच्या पेनाने मनगटावरती स्वस्तिक काढावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. तुमची साथ आमच्यासाठी अनमोल आहे. तसेच पुन्हा एकदा सांगतो, आपण हनुमान जयंती बद्दलचा विशेष व्हिडिओ आपल्या विशेष प्लेलिस्ट मध्ये टाकलेला आहे, तो सर्वांनी बघावा आणि त्याचा लाभ घ्यावा. आज मी तेच थांबतो. उद्या पुन्हा भेटूया. शुभम भवतु आणि जय श्रीराम.